मित्रांनो, आज मी तुमच्याबरोबर एक इंटरेस्टिंग स्ट्रॅटजी शेअर करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. तुम्ही आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. पहिलेच सांगितलं इंटरेस्टिंग स्ट्रॅटजी, आणि ॲक्च्युली तुम्ही हिला पाहणार ना तर तुम्हाला खरंच नवल वाटेल की आपण चार्टला या प्रकारे किंवा आपण स्वतःची स्ट्रॅटर्जी बनवू शकतो. पहा मित्रांनो, सगळ्या स्ट्रॅटर्जी शेअर होत नाही यूट्यूबवर पण. त्याच्या मागचं रिझन सांगतो. ज्या गोष्टी जनरल होता, ज्या गोष्टी कॉमन होता ना, त्या काम करणं बंद करतात. युनिक स्ट्रॅटर्जीज ह्या चालत असतात. आपण शेअर करतो याच्या मागचे दोन रिझन आहे. सगळ्यात मेन तुम्ही लक्षात घ्या. एक तर आपल्या चॅनलवर पहिल्यापासून आपण काही हाईड केलेलं नाही, किंवा आपण कोणतेही कोर्स विकत नाही, किंवा आपण कोणतेही पेड स्ट्रॅटर्जीज विकत नाही. त्यामुळे असं नाही की ही माझी प्रॉफिटेबल स्ट्रॅटर्जी आहे तर मला सेल करायचं आहे म्हणून मी होल्ड करून ठेवणार आहे. तर ते एक रिझन आहे. त्यामुळे आपण सगळं नॉलेज इथे सांगतो. दुसरं एकदम कॉमन रिझन आहे मित्रांनो, की आपलं चॅनल अजून एवढं ग्रो झालेलं नाही आहे. त्यामुळे मी कोणतीही स्ट्रॅटर्जी इथे शेअर केली तर ती एकदम भरपूर लोकांपर्यंत जाईल आणि भरपूर लोक तिला इम्प्लिमेंट करतील आणि तिची ॲक्युरेसी कुठे ना कुठे कमी व्हायला हवी. ह्या दोन गोष्टी एकदम जेन्युअन मी तुम्हाला सांगितल्या, तुम्ही पण रिलेट करू शकता. तर आजची स्ट्रॅटर्जी ही तुम्हाला यूट्यूबला पण पाहायला मिळणार नाही, कुठेच पाहायला मिळणार नाही. कारण ही स्ट्रॅटर्जी मी पण खूपदा यूज करतो जेव्हाही मला जास्ती ॲनालिस करायला टाईम मिळत नाही आणि जास्ती माझ्याकडे टाईम नाही पण मला ट्रेड करायचा आहे, किंवा माझ्याकडे कमी टायमामध्ये मला ती स्ट्रॅटर्जी आपल्या होताना दिसते तर मी डेफिनेटली यूज करतो. आणि एकदम सिम्पल स्ट्रॅटर्जी मित्रांनो. थोडंसं सपोर्ट रेजिस्टन्स माहिती असेल तर ठीक आहे, स्विंग माहिती असेल तर ठीक आहे, ते पण जास्ती काही महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय मित्रांनो, डुप्लिकेट. शब्द ऐकून कन्फ्यूज झालात. डुप्लिकेट काय? डुप्लिकेट म्हणजे काय? एक कॅन्डल कधी माझ्यासमोर बुलिश कॅन्डल बनलेली आहे तर सेकंड कॅन्डल पण माझ्यासमोरच त्याच स्वरूपाची बनायला हवी. डझंट मॅटर कलर. दोन्ही ग्रीन असल्या काही प्रॉब्लेम नाही, दोन्ही रेड असल्या काही प्रॉब्लेम नाही. एक ग्रीन आणि एक रेड असली, पहिली ग्रीन असली रेड असली, काही कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. खूपच आपल्याला असे प्रश्न पडतात की पहिली रेड आहे मग दुसरी ग्रीन बनली, किंवा पहिली ग्रीन बनली नंतर रेड बनली तर काय करायचं, किंवा दोन्ही रेड किंवा दोन्ही ग्रीन, काहीच नाही. वॉट एव्हर सगळ्यात मेन महत्त्वाचा क्रायटेरिया काय मित्रांनो, दोन्ही डुप्लिकेट हव्या. डुप्लिकेट इन द सेन्स पहिली जी कॅन्डल आहे सिमिलर दुसरी कॅन्डल बनायला हवी. सिमिलर. हां, 19-20 फरक असेल. शॅडो कधी बनते, सपोज आपण शूटिंग स्टार कॅन्डलचं एक्झाम्पल घेऊ. शूटिंग स्टार कॅन्डल या प्रकारची बनली आणि दुसरी त्याच्या शेजारी शूटिंग स्टार कॅन्डल या प्रकारची बनली, त्याच्या खाली थोडीशी मामूली टेल आहे, तर चालू शकतं. 19-20 एवढा आपण क्रायटेरिया त्याच्यामध्ये लावू शकतो. किंवा या प्रकारच्या बुलिश मारूबुजू बनल्या, एकाला मामूली शॅडो आहे वरच्या साईडला, ठीक आहे मित्रांनो, तेवढं तर तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. तेवढं 19-20 चालेल. परफेक्ट मिळालं तर प्रॉब्लेमच नाही आहे. पण मार्केट आहे, ती काही ड्रॉइंगनी की कोणी स्केल करून तिथे काढणार. पण ह्या कॅन्डल तुम्हाला पाहिजे. टाईम मिनिट 15 मिनिटाची वापरू शकता किंवा 5 मिनिटाची. मी इंट्राडेमध्ये 5 मिनिटाची जास्ती रेफर करतो. युनिक स्ट्रॅटर्जी आहे. तुम्ही ती स्वतः पाहणार ना, स्वतः तुम्ही चकित होणार आहे की किती छान आणि मिरिकल असं ती आपल्याला प्रॉफिट या ठिकाणी देते. सर्वात महत्त्वाचं यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हाही आपल्याला डुप्लिकेट पॅटर्न सापडतं, आपण स्वतःला क्रिएशन केलेलं आहे मित्रांनो डुप्लिकेट कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर हे आपणच नाव दिलेलं आहे एक इझी समजण्यासाठी. तर तुम्हाला हे कुठे असं पाहायला किंवा ऐकायला मिळणार नाही. तर हे जेव्हा ही कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतं तर विदिन याचा हाय आणि लो तुम्ही मार्क करायचा, आणि विदिन पुढच्या 3 कॅन्डलमध्ये वॉट एव्हर वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला काही ना काही ब्रेक व्हायला हवं आणि कॅन्डल क्लोज व्हायला हवी. कॅन्डल क्लोज झाल्यानंतरच ट्रेड करणार आहे. कॅन्डल जाते त्याच्या खाली आणि आपण लगेच ट्रेड करणार आहे का नाही, कारण 5 मिनिटाची टाईम फ्रेम मित्रांनो. वेगवेगळ्या टाईम फ्रेमवर थोडीशी स्ट्रॅटर्जी इथे बदलते, पण 5 मिनिटामध्ये फक्त आपल्याला विदिन पुढच्या 3 कॅन्डलमध्ये त्याचं ब्रेकआउट व्हायला हवं. कधी होत नसेल तर आपण ते सोडून देणार आहे. आपली स्ट्रॅटर्जी तिथे ॲक्टिव्ह होणार नाही आहे. चला तर मग मी आता तुम्हाला चॅटवर घेऊन जातो की तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला अजून हे योग्य प्रकारे समजणार आहे. जसं की इथे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो, ह्या 2 कॅन्डल, ह्या 2 रेड कॅन्डल, त्या 2 रेड कॅन्डल पाहिला तर तुम्हाला मी बोललो डुप्लिकेट कॅन्डल, काइंड ऑफ डुप्लिकेट आहे. मामूली शॅडो, लहान मोठी 19-20चा फरक आहे. मग या ठिकाणी मला काय करायचं आहे ना, हाय आणि लो मार्क करायचा. आता त्यामध्ये त्याचा सगळ्यात जास्ती हाय असेल त्याचा मी हाय मार्क केला आणि लो मी याचा मार्क केला. विदिन मला 3 कॅन्डलमध्ये ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होताना दिसायला हवं.
ब्रेकडाऊन झालं आहे मित्रांनो. माझा SL इथे आहे. मार्केट खाली आलं, पुल बॅक घेतला, खाली आलं, परत रिटेस्ट केला, फॉल झाला. मिरिकल आहे. स्टॉप लॉस तुम्ही जस्ट इमॅजिन किती लहान बनलेला आहे. आता ते कॅन्डल लहान येतील, स्टॉप लॉस लहान. रिस्क टू रिवॉर्ड एकाच 2 टार्गेट तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 1 पॉईंटचं स्टॉप लॉस येतं, 2 पॉईंटचे मिनिमम टार्गेट तर आपल्याला इथे घ्यायचे. 2च्या खाली मी घेणार नाही, बलेच तर माझा स्टॉप लॉस हिट होऊ द्या. मग एकाच 1 पण नाही घेणार आहे, हे लक्षात ठेवायचं. पेशन्स ठेवायचे असतात. कधी कधी एकदम लवकर मोमेंटम मिळते, कधी कधी मार्केट टाईम आपला घेतो मित्रांनो. तो पेशन्स हवे. स्टॉप लॉसला आणि माझा स्टॉप लॉस माहिती. हां, स्टॉप लॉससाठी पण वरच्या साईडला कॅन्डल क्लोज होण्याचा वेट करायचा, कारण खालच्या साईडला आपण कॅन्डल क्लोज होण्याचा वेट केलेला आहे. म्हणून कॅन्डल क्लोज होण्याचा सुद्धा वरच्या साईडला म्हणजे स्टॉप लॉसच्या ठिकाणी वेट करायचा आहे. आलं तुम्ही पाहू शकतात. मिरिकल असं तुम्हाला इथे प्रॉफिट पाहायला मिळालेलं आहे. हे स्वतः तुम्ही भरपूर ठिकाणी पाहू शकतात. आता परत आपण इथे मागे जाऊ. आता इथे मला पाहायला मिळतं, थोडंसं झूम करतो कारण इथे थोड्या लहान लहान कॅन्डल बनले आहे. एक ग्रीन आणि एक रेड कॅन्डल आहे. इथे पहा, इथे दोन्ही रेड पाहायला मिळाला, काही प्रॉब्लेम नाही. इथे एक ग्रीन आणि एक रेड कॅन्डल आहे काइंड ऑफ. त्यांचा हाय आणि लो मार्क केला, शूट. जसंही थर्ड कॅन्डलनेच त्याच्यावरती क्लोजिंग दिली, माझी एंट्री होते आणि तुम्ही पाहू शकता. तुम्ही स्टॉप लॉस आणि टार्गेट इमॅजिन करा मित्रांनो, किती मिरिकल मिळत आहे. सिमिलर कॅन्डल आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. काइंड ऑफ ह्या 2 कॅन्डल आहे, ग्रीन आणि रेड. याचा परत लो मार्क केला, याचा हाय मार्क केला, ब्रेक झालं, तुम्हाला टार्गेट पाहायला मिळालं. एकाच 2 तर टार्गेट इझिली पण इथे पाहायला तुम्हाला मिळतंय. सिमिलर कॅन्डल, डुप्लिकेट कॅन्डल्स, डॅश इट, कलर डझन मॅटर, एवढं लक्ष ठेवायचं. आणि कधी रजिस्टर आणि सपोर्टच्या ठिकाणी कधी बनलं तर अजून मिरिकल या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट होण्याची शक्यता असते. तर तेवढंही तुम्ही इथे लक्ष ठेवू शकता. आता इथे पण ह्या काइंड ऑफ ह्या डोजी कॅन्डल आहे ह्या 2, पण शॅडो भरपूरच मोठी. मग इथे आपण 19-20चा रिमार्क लावू शकत नाही. 20-20 असलं तर फारच उत्तम आहे, पण 19-20 पण आपण चालवणार आहे, पण होतंय का ते नाही. पण त्याचंच एक उदाहरण इथे पाहू शकता. इथे परत मला आहे ना ह्या 2 कॅन्डल आहे मित्रांनो, एक रेड आणि एक ग्रीन. ऑलमोस्ट सिमिलर आहे, ऑलमोस्ट. या परफेक्टली डुप्लिकेट कॅन्डलस्टिक पॅटर्नचं उदाहरण आहे. जसाही हाय ब्रेक झाला, ट्रेड तुम्ही पाहू शकतात. बढिया. एकाच 2 का एकाच 3 सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळालेला आहे. मिनिमम क्रायटेरिया तो आहे. मॅक्सिमम तर मार्केट आहे मित्रांनो, निघालं ट्रेंडिंग तर खूपच देणार आहे, पण मिनिमम तेवढा क्रायटेरिया तर आहे आणि तेवढा आपल्याला अचीव सुद्धा करायचाच आहे. तुम्ही स्वतः पाहू शकता. काइंड ऑफ इथे ह्या 2 ग्रीन आणि रेड कॅन्डल. पण आता प्लेसिंग थोडं खालीवर होऊ शकतं, मामूली आहे. 19-20. हां, एक कॅन्डल इथे बनते आणि एक त्याच्या डायरेक्ट बॉटमशी बनते, तर आपण नाही घेणार आहे. तुम्ही ही ग्रीन कॅन्डल आणि ही रेड कॅन्डल पाहू शकता. मामूली खालीवर आहे, तेवढं परत 19-20 मध्ये चालू शकतो. त्याप्रमाणे इथे त्याचा लो ब्रेक झाला तर तुम्ही पाहू शकता एक मोठा फॉल आहे. आणि आता इथे तुम्हाला कमीत कमी एकाच 5 किंवा एकाच 6 सुद्धा रिस्क टू रिवॉर्ड मिळालेलं आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्न आयडेंटिफाय करणं. आता लहान कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये सांगितलं तर ही काइंड ऑफ ह्या दोन्ही हॅमर कॅन्डल आहे. वरच्या साईडला गेला, स्टॉप लॉस तुमचा हिट झाला आणि एकाच 2 इथे पण पाहायला मिळेल. काही टायमाला तुम्हाला आहे ना हे फास्ट मुवमेंटम मिळेल, काही टायमाला स्लो पण मिळेल. मार्केट आहे मित्रांनो, म्हणून सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या इथे कधी बनला तर फार छान वर्क करता. मार्केटमध्ये मध्ये कुठेतरी बनल्या प्राइस ॲक्शनमध्ये तर थोडा ते तुमचा टाईम इथे कन्झ्युम करू शकता. तेवढं तुम्हाला प्रिपेअर राहायचं आहे. आता परफेक्ट परत इथे उदाहरण ह्या 2 ग्रीन आणि ही रेड कॅन्डल, परफेक्ट डुप्लिकेट कॅन्डलचं उदाहरण आहे. स्टॉप लॉस माझा खाली 3ऱ्याच कॅन्डलने ब्रेकआउट दिलं, पहा तुम्ही तुमच्या समोर आहे. आता मला सांगायच्यात मी काय प्राइस ॲक्शन लावली, मी इथे काही सपोर्ट रजिस्टर आखले का, इथे मी काहीतरी अजून इंडिकेटर लावले का, नाही मित्रांनो. एकदम सिम्पल आहे. माझा स्टॉप लॉस लहान आहे. मी माझी स्वतःची ट्रेडिंग स्टाईल सांगतो मित्रांनो. मला कधी स्टॉप लॉस लहान मिळतोय आणि मला तिथून रिवॉर्ड खूप छान मिळायची शक्यता, तर मी तो चान्स घ्यायला तयार आहे. पण मला तिथे स्टॉप लॉस मोठा आहे आणि रिवॉर्ड पण मोठा मिळू शकतो, तर तिथे मी थोडासा थांबून जाईल किंवा क्वांटिटी कमी करून देईल. पण जिथेही मला स्टॉप लॉस लहान आहे ना, तिथे थोडीशी मी जोखीम घेण्यासाठी तयार आहे, कारण मार्केट आहे. थोडंसं जोखीम घेतल्याशिवाय पैसा बनत नाही. ही स्टाईल आहे माझी की जेव्हा मला कुठे ट्रॅव्हलिंग करतोय, कुठे मी फिरतोय, माझ्याकडे एकच गॅजेट आहे, मी एकाच टॅबवर किंवा मोबाईलवर पाहतोय आणि मला ट्रेड ॲक्टिवेट करायचा आहे, मला जास्ती ॲनालिस करायचीला टाईम नाही आहे की ऑप्शन चेन पाहू काय चालू आहे काय नाही, एवढं माझ्याकडे काही टाईम नाही ना. गो फॉर इट. मी यानुसार ट्रेड करतो आणि तुम्ही चेक करा मित्रांनो की किती मिरिकल प्रॉफिट देतं. किती सिम्पल करायचं तुमच्यासाठी सांगा.
ना याच्यात कलरचं पानं आहे, ना कुठे बनते ते पानं आहे, ना साईज मॅटर करते, ना काही मॅटर करते. फक्त काय मॅटर करतं, सिमिलर. आता तेवढं तर तुम्ही समजू शकता किंवा कोणीही बिगनर असेल तर तेवढं तर तो आयडेंटिफाय करू शकतं की कॉपी पेस्ट हवी आपल्याला, सिमिलर कॅन्डल हव्या, 19-20 आपण तिच्यामध्ये करू शकतो. तर तुम्हाला फक्त तेवढंच आयडेंटिफाय करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे काहीही आयडेंटिफाय करायची गरज नाही आहे मित्रांनो. आता या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता काइंड ऑफ 19-20 आहे, सिमिलर कॅन्डल आहे, दोन्ही साईडला शॅडो आलेले आहे. जसंही ब्रेक झालं तर इथे तुम्हाला मार्केट खाली येताना दिसते. मी भरपूर टायमाला बोललो आहे, भरपूर टायमाला स्लो येईल, फास्ट येईल. भरपूर असे एक्झाम्पल तुम्हाला हे चार्टवर सुद्धा पाहायला मिळणार, इझिली स्वरूपात, एकदम इझी स्वरूपात तुम्हाला इथे ते पाहायला मिळणार आहे की जेणेकरून तुम्ही पाहणार आहे. फक्त एक नियम लक्षात ठेवायचा, पुढच्या 3 कॅन्डलमध्येच ते व्हायला हवं, नाही झालं तर सोडून द्यायचं आहे. ती स्ट्रॅटर्जी तिथे वर्क होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जबरदस्तीने करायची की ही वर्क व्हायला जावी आणि ही वर्क का झाली नाही. आता काइंड ऑफ ही कॅन्डल पाहू शकता, या दोन्ही कॅन्डल वरच्या साईडला चाललं गेलं, स्टॉप लॉस तर हिटच झाला नाही. काही टायमाला साईडवेज पण मार्केट राहील. अशी कोणतीच जादूची छडी नाही की दर टायमाला तुम्हाला रॉकेट सारखं ट्रेड मिळणार आहे मित्रांनो. कधी कधी पॅसिव्ह पण मिळेल, कधी कधी तो तुमचं पेशन्स लेवल सुद्धा या ठिकाणी चेक करणार आहे. आता काइंड ऑफ इथे पाहू शकता, काइंड ऑफ खालची शॅडो तो ऑलमोस्ट सिमिलर आहे, वरची शॅडो रेडची मोठी त्या सुद्धा तुमच्यासाठी डुप्लिकेटमध्ये जाऊ शकता आणि एक मोठा ट्रेड तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतो. कधी कॅन्डल मोठ्या बनताय तर तुम्ही इथे मोठ्या टार्गेटसाठी बसू शकता, हा यामधला एक की पॉईंट आहे. म्हणून मी नेहमी सांगतो व्हिडिओ नेहमी पूर्ण पाहायला हवे. व्हिडिओ कधी तुम्ही मध्येच पाहिला, हा समजलं केलं, मग तुम्हाला ते समजत नाही, मग तुम्ही म्हणता अरे स्टॉप लॉस हिट झाला, अरे हे काय झालं. म्हणून कधी पण व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो, टाईम काढा. शिकायसाठी कधी तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल होऊ शकणार नाही. तुम्हाला एक तर व्हिडिओ पाहून शिकत असाल किंवा तुम्ही स्वतः चार्ट रीडिंग करून शिकत असाल, पण तुम्हाला टाईम तर द्यावाच लागणार आहे. आणि मार्केट जेव्हा क्लोज होतं त्याच्यानंतर तुम्हाला हा टाईम द्यायचा आहे आणि तो टाईम देताना तुम्ही तुमच्या नोट्ससुद्धा काढायच्या आहे. तर ह्या गोष्टी मला कुठून सुचतात, कारण मी चार्ट पाहतोय, काय होतंय त्याला टेस्ट करतोय. एखादी मला कन्सेप्ट समजली, लक्षात आली चार्ट पाहताना, तर तिला मी मॉनिटर करतो, मग तिला मी बॅक टेस्ट करत जातो. मग कशा कशा प्रकारे ती फेल झाली, मग मी इथे काय काय क्रायटेरिया लावू शकतो, त्यानुसारच ह्या बनणार आहे. असं काही नाही की कोणाला काहीतरी कुठून एकदम रात्रीमधनं नॉलेज झालेलं आहे, असं काहीच नाही मित्रांनो. तुम्ही जितकं ऑब्झर्वेशन करणार ना, तुम्ही स्वतः बनवायला लागणार आहे. तुम्ही स्वतः तुमची स्ट्रॅटर्जीज शोधणार आहे आणि तुम्ही तिला फॉलो करणार आहे. त्यामुळे चार्टला पाहायला शिकत जा वेगवेगळ्या पद्धतीने नेहमी. तर तुम्हाला यामध्ये नेहमी वेगवेगळं आणि युनिक असं नॉलेज पाहायला मिळेल. कधी ही स्ट्रॅटर्जी आवडली असेल इंट्राडेसाठी 5 मिनिटामध्ये, तर 15 मिनिटामध्ये पण तुम्ही सिमिलर यूज करू शकतात. फक्त कॅन्डल क्लोजचा थोडा क्रायटेरिया आहे. 30 मिनिटामध्ये वन डेमध्ये तुम्हाला कधी स्विंगसाठी जायचं आहे तर स्विंगसाठी पण खूप बेहतरीन तरीका आहे. पण स्विंगसाठी याला किंवा 15 मिनिटामध्ये याला कॅन्डल क्लोजचा क्रायटेरिया काय आपण यूज करू शकतो हे कधी समजून घ्यायचं असेल तर कमेंट करायची मित्रांनो नेक्स्ट पार्ट. आता तुम्ही म्हणणार की तुम्ही यातच सांगून द्या, व्हिडिओ पहिलेच मोठा होऊन जातो. सेकंड आपण आता कधी तुम्हाला आवडलं तर 15 ते आपण 1 दिवसाच्या टाईम फ्रेमवरनं त्यामध्ये पाहून जाऊ. कारण बेसिक कन्सेप्ट तिच्यात आली तर तिच्यात आपल्याला कन्सेप्ट सांगायची गरज नाही, तेवढा भाग आपला वाचतोय आपण. डायरेक्ट कन्सेप्ट समजल्यानंतर फक्त टाईम फ्रेमवर कसं काय यूज करायचं ते समजेल. आणि कमेंट काय करायला लावतो, कारण तुम्हाला आवडलं असेल तरच तिचा नेक्स्ट पार्ट बनेल, अन्यथा नाही बनणार. त्यामुळे ते तुमच्या हातात आहे, तेवढं तर तुम्हाला करणं भाग आहे मित्रांनो. कन्सेप्ट आवडले असेल तर कमेंट नक्की करा नेक्स्ट पार्ट म्हणून. आणि अशाच प्रकारचं युनिक आणि वेगळ्या पद्धतीने चार्टला पाहायला शिकायचं असेल तर तुम्हाला माहिती कोणत्या चॅनलशी तुम्हाला जोडून राहायचं आहे, त्याचं नाव आहे मराठी मनी. मी भेटेल तुम्हाला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.